YouTube वरती ग्रेप मास्टरला व्हिजिट करा। अधिक माहिती व व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या YouTube चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, वरुण राजाचं आगमन लवकरच महाराष्ट्रात आणि तुमच्या प्लॉट मध्ये सुद्धा लवकरच होत आहे आणि वेळेवर पावसाचं आगमन झाल्यामुळे आपल्याला मात्र लवकरात लवकर आपल्या बागेतील कामकाज आटपून घट निर्मितीची प्रक्रिया लवकर करावं लागणार आहे। मित्रांनो, आता जवळजवळ 50% बागांमधील टॉपिंगचे कामं झाले असतील, 30-40% बागांचं आताशी सबकेन होऊन गेलेली असेल आणि अजूनही 10 ते 20% बागा ह्या सबकेनच्या आधी आहे आणि ही परिस्थिती म्हटलं तर मागील वर्षासारखी असू शकते। मागील वर्षी लवकर पावसाचं आगमन झाल्यामुळं 30% बागांमध्ये घट निर्मिती झालेली नव्हती। तर मित्रांनो, अशा ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि अशा ह्या पावसाळी वातावरणामध्ये, ढगाळ वातावरणामध्ये तुमच्याकडे पावडरी मिल्ड्यूचा सुद्धा प्रकोप होऊ शकतो, वाढू शकतो आणि निश्चितच पाऊस जास्त दिवस राहिला, पानं जास्त ओले राहिले तर नक्कीच डावणी आणि करपा सुद्धा वाढू शकतो। मित्रांनो, बऱ्याच द्राक्ष बागायतदारांमध्ये असा गैरसमज आहे की पाऊस पडल्यानंतरच आम्ही बोर्ड चालू करणार। परंतु मित्रांनो, माझं कळकळीचं तुम्हाला आव्हान आहे की तुमचं टॉपिंग झालं असेल तर तुम्ही अजिबात कुणाची वाट बघू नका। कोणी येऊन तुम्हाला सांगेल की तुम्ही बोर्ड मारा, तर मित्रांनो, टॉपिंग झाल्या आता खूप वेळ कमी राहिली, 4-5 दिवसात तुमच्याकडे पाऊस येणार आहे। पावसाचं आगमन होण्यापूर्वी तुम्ही 2 तुमच्याकडे बोर्ड स्प्रे झाले पाहिजे। याच्यामध्ये तुम्हाला 0.4% बोर्ड घ्यावा लागणार आहे आणि एक वेळेस तुम्ही ह्या बाजूने बोर्ड फवारणी करत गेल्यास एक दिवस जाऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा उलट्या बाजूने तुम्ही बोर्डची फवारणी करा। अशा 2 फवारण्या तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या अंतरानं केल्यास तुमच्याकडे अजिबात डावणी आणि करपा येणार नाही। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। अशा पद्धतीनं तुमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे रोग आणि किडीचं नियोजन पुढील काळामध्ये होऊ शकतं। तसेच सध्याच्या काळामध्ये सिस्टेमिक बुरशीनाशकांचा वापर अजिबात करायचा नाही। आपल्याला रेजिस्टन्स मॅनेजमेंट करायचं आहे। जेव्हा गोळीबार छाटणीनंतर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये तुम्ही जेव्हा छाटणी कराल त्यावेळेस हे चांगलं बुरशीनाशक, सिस्टेमिक बुरशीनाशक आपल्याला आवर्जून वापरायचं आहे। परंतु एप्रिल छाटणीसाठी, खरड छाटणीसाठी मात्र अजिबात बुरशीनाशक घ्यायचं नाही। बोर्डमुळे अजून काय फायदा होणार आहे की तुमचं जे स्पीड वाढलेलं आहे, कॅनोपीचं जोर वाढलाय, पेरामधील अंतर वाढलंय, पान मोठं झालंय, हे पानाचं झाडाचं व्हिगर कमी करण्याचं काम सुद्धा तुमचा बोर्डमधील कॉपर करणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जिथं काडी सफेद पडली तिथं त्याचं मॅच्युरिटी करण्याचं, खाकी काडी तयार करण्याचं काम, लिग्निफिकेशनचं काम हा बोर्डमधील कॉपर करणार आहे। आणि तिसरं म्हणजे रेजिस्टन्स मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुमचं काम करणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अजिबात कुणाची वाट न बघता लगेच चुना मोरचूत खरेदी करा आणि आपल्या बागेमध्ये 0.4% म्हणजे 800 ग्रॅम मोरचूत, 800 ग्रॅम चुन्याची आपल्याला निवडी घ्यायची आहे आणि पीएच आपल्याला 7 ते 7.5 असायला पाहिजे। सगळ्यात मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 400 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे। गूळ घेतल्यामुळे तुमच्या बोर्डचा, द्रावणाचा, मिश्रणाचा पीएच हा तुम्ही फवारणी करेपर्यंत 1-2 तास स्थिर राहू शकणार आहे। त्यामुळे कुठले तुमच्याकडे स्कॉर्चिंग येण्याची भीती राहणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे त्वरित बोर्ड मारून आपली बाग रोगमुक्त ठेवा असं तुम्हाला ग्रेप मास्टरच्या वतीने कळकळीचं आवाहन करतो आणि तुम्ही ते कराल याची मला 100% खात्री आहे। आणि नक्कीच तुम्ही मला बोर्डचा स्प्रे मारून आम्ही बोर्ड मारलाय असा एक फोटो काढून तुम्ही आम्हाला ग्रेप मास्टरच्या विचार तुम्ही सांगतो आम्ही या विंडोमधून पाठवून द्याल अशी मी वाट बघतोय। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तुम्ही इतर मित्रमंडळींना पण शेअर करा आणि आमचं ग्रेप मास्टर ऍप वापरून तुम्ही पुढील वर्षाचं संपूर्ण द्राक्षाचं नियोजन चांगल्या प्रकारे करा। धन्यवाद।